काल रात्री 8 वाजता सुट्टी झाल्यानंतर हे ग्राउंडचं छान दृश्य मोबाईलमध्ये कॅप्चर केलं. काही क्षण असेच असतात जे मनाला आपोआप भिडतात. रात्र शांत वाटत होती, पण उद्या सकाळी लवकर उठून यायचं आणि इडली सांबारचा गरमागरम नाश्ता बनवायचा. इडली सांबारचा नाश्ता असल्यामुळे आज आम्ही दोघी जणी आलो होतो आणि इकडे लगेच पीठ मिक्स करायला घेतलं. पीठ मिक्स झाल्यानंतर कुकरमध्ये तुरीची डाळ शिजायला लावून दुसरीकडे लगेच चहा ठेवला. इडली लावायला सुरुवात झाली. आता चारही शेगड्या ह्या व्यस्त झाल्या होत्या. एकीकडे सांबारची तयारी, एकीकडे इडली शिजत होती, तर दुसरीकडे दूध तापत होतं आणि एकीकडे चहा होता. कांदा परतायला टाकला होता आणि कापलेले टमाटे फ्राय करायला टाकले. टोमॅटो छान मिक्स केले. कामाची अशी धावपळ असली की आपला दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो तेच कळत नाही. एवढ्या धावपळीनंतर सगळं तयार बघितलं की मनाला वेगळंच समाधान वाटतं. कधी चहाकडे लक्ष द्यायचं, तर कधी डाळ शिजली का बघायचं, कधी कांदा परतला का पाहायचं आणि इडली झाली का नाही ते चेक करायचं. सांबारचा मसाला फ्राय होत आला होता आणि दुसरीकडे इडलीही शिजली होती, त्यामुळे ती इडली फॅनच्या हवेखाली काढून गार होण्यासाठी ठेवली. दुसरीकडे चिंच आणि गूळ भिजवलं होतं, त्याचं पाणी गाळून घेतलं आणि सांबारच्या मसाल्यात टाकलं. चिंच आणि गूळ भिजवलेलं पाणी, कढीपत्ता आणि हिरवीगार कोथिंबीर आणि आपलं सांबार चवदार बनवणारे मसाले. एक एक पदार्थ बनवत असताना मेसमध्ये सुंदर असा सुगंध दरवळू लागला होता. आता दुसरीकडे तुरीची डाळही शिजली होती. आता डाळ मस्त मिक्स करून घेतली. ही शिजवलेली डाळ फ्राय केलेल्या मसाल्यामध्ये टाकायची होती. डाळ टाकल्यानंतर सांबारला छान असा कलरही आला होता. सांबारला उकळी आल्यानंतर हिरवीगार कोथिंबीर त्यावर टाकली आणि आपले सांबार तयार झाले. आता दुसरीकडे गोड चहाचा सुद्धा उकळी आल्यामुळे छान वास सुटला होता. चहा वर जाऊ नये म्हणून थोडा वेळ वरगाळाने चहा खालीवर केला. हा काढला की लगेच तिथे दूध तापवायला ठेवायचं होतं. धावपळ किती हे असो, परंतु नाश्ता वेळेवर बनवणं हे खूप महत्त्वाचं असतं. एवढ्या धावपळीनंतर आता थोडंसं आवरल्यासारखं वाटायला लागलं होतं. तरीही स्वयंपाक केलेले भांडे ते आवरायचेच होते. चहा, सांबर आणि इडली जवळपास आता तयार झालेले होते. आणि इडली तर खूपच छान अशी लुसलुशीत झाली होती. दुसरीकडे लगेच चहा गाळायला घेतला. आता मुली येण्याचा वेळ झाला होता. मुली आल्यानंतर त्यांना लगेच वाढायला सुरुवात केली आणि आमची सकाळची धावपळ ही सार्थक झाली. मुलींच्या चेहऱ्यावरचं असं हसू बघितलं की आपल्या मनाला समाधान वाटतं आणि कितीही थकलेलं असलं तरी पुन्हा फ्रेश होतं. आपली ही मुले जर कुठं बाहेर शिकायला गेली तर आपल्याही मनाला वाटत असतं मुलांना छान असं खाणं भेटावं, जेवण भेटावं. मुलींच्या नाश्त्यानंतर आवरल्यावर लगेच दुपारच्या जेवणाची सुरुवात झाली. दुपारच्या जेवणामध्ये होतं भेंडी, पोळी आणि डाळ भात.